सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धर्तीवर महंत ज्ञानदास महाराज आणि जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी शाही मार्ग पाहणी दौरा केला। मात्र आखाड्यांसाठी जमिनी देण्यास शेतकरी विरोध करू लागले। या जमिनी साधू संतांच्या आखाड्यासाठी घेण्यात आल्या नसल्याचा आरोप शेतकरी करतायत। वेळ प्रसंगी आत्महत्या करू पण जमिनी देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे। प्रतींच्या काही जागा आहे त्या वगळल्या गेलेल्या आहे, महापालिकेने ठराव केलेला आहे। त्यानंतर काही साधू संतांच्या जमिनी त्या सुद्धा वगळल्या गेलेल्या आहे आणि ठराविक लोकांच्या जमिनी वगळून शेतकऱ्यांवर अन्याय करायचा हा आम्हाला आमच्या बुद्धीला तरी पटत नाही। त्याच्यामुळे आमच्या सर्व शेतकऱ्यांचा या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बाबतीत आमच्या जमिनी घेण्याच्या बाबतीत एकमुखाने सगळ्यांचा विरोध राहील। वेळ प्रसंगी आत्महत्या करायची पाळी जरी आली तर आम्ही त्यासाठी तयार आहोत। सीएमनी जे TDRचं प्रकरण दिलेलं होतं, TDR द्यायचा, त्यात कॉर्पोरेशनकडे आम्ही ऑब्जेक्शन दिलेलं आहे आणि त्याचा प्रस्ताव कॉर्पोरेशननी पाठवलेला आहे। तो मिनिस्ट्रीमध्ये पडलेला आहे, त्याच्यावर काही निर्णय घेत नाही। दरम्यान जमीन तर लागेलच असं महंत ज्ञानदास सांगतायत, तर शाही मार्गावर जे अतिक्रमण झालंय तेही काढावंच लागेल असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय। बहुत जमीन पड़ी हुई है तो पहले उसको हम लेना चाहेंगे। सर से हमने प्रार्थना किया था कि वो पहले उसका लेवलीकरण हो, कितना होता कितना बढ़ता घटता है वो तो जब नहीं होगा तो बाद में देखा जाएगा। लेकिन यहाँ जितनी बिल्डिंग्स बनी हैं अनाधिकार तरीके से उसको सबको ढहाना ही पड़ेगा और बोल्डर जलाना पड़ेगा। जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी मात्र कोणत्याही भूमिपुत्रावर अन्याय होणार नसल्याचं म्हणत यातून योग्य तो मार्ग काढला जाईल अशी भूमिका मांडली आहे। लोकांच्या संमतीनंच हे ॲक्विजिशन होईल यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न राहणार आहे। जसं काही TDRची काही मागणी आहे त्या संदर्भात शासन स्तरावरती विचार सुरू आहे आणि लोकांना असं वाटणार नाही की ज्यावेळी ही जागा समजा घेतलीच गेली तर त्यांना एक पुरेसं नुकसान भरपाई मिळाली नाही अशी त्यांची भावना होणार नाही। अशा पद्धतीने एक मध्यम मार्ग जेणेकरून प्रशासनाचा पण प्रश्न सुटेल। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मोठी तयारी आधीपासूनच करावी लागणार आहे, पण आखाड्यांना लागणारी जमीन आणि शाही मार्गावरील अतिक्रमण हा वाद प्रशासन कसा सोडवणार हाच मोठा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। प्रशांत बाग, जय महाराष्ट्र, नाशिक।